दिल्लीतील जंतर मंतर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, विद्यार्थी नेत्या कॉम्रेड नेहा बोरा, अभिजित दिपके व इतर आंदोलनकर्त्यांवरील कथित दडपशाही तसेच काल विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या तीव्र निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष लिबरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतर येथील दडपशाही व विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ सोमवारी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। आंदोलनादरम्यान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनात नीट, यूजीसी नेट, टीईटी, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी प्रकरणांची स्वतंत्र न्यायिक चौकशी, पेपरफुटी विरोधी कठोर कायदा आणि आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही थांबविण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनात कॉम्रेड राजेंद्र बावके, कॉम्रेड राजू वैराळ, कॉम्रेड मदिना शेख, कॉम्रेड जीवन सुरुडे, कॉम्रेड विनायक गोरखे, अनिल बोरसे, आकाश शिंदे, आसरू बर्डे, विजय राहीज, गणपत जाधव, बाळासाहेब खाडे, भास्कर जाधव, शिवाजी पवार, बजरंग गुंड आणि राहुल पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। जो काही मोर्चाचं आयोजन केलेलं होतं त्या आयोजनाच्या मोर्चावर केंद्र सरकारने आणि मोदीच्या आणि शहांच्या एकमेव आदेशानुसार जो काही अमानुष लाठी हल्ला विद्यार्थ्यांवर केलेला आहे व हजारो विद्यार्थ्यांना त्याचे जखमी केलेले आहे, त्यांच्यावर अमानुष लाठी हल्ला, अश्रुधुराचे नळकांडे व या देशातल्या एखाद्या शत्रूलाही अशी वागणूक मिळणार नाही अशी वागणूक या देशातल्या भावी या देशातल्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना या सरकारने दिलेले आहे। हे जे काही वागणं आहे, सरकारची जी काही वृत्ती आहे, ही वृत्ती फॅसिझमकडे जाणारी वृत्ती व एक प्रकारची हुकुमशाही या देशामध्ये आलेली आहे। अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये तयार झालेलं आहे। त्या विरोधामध्ये भारत सरकारचं व विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज नगरच्या कलेक्टर कचेरीवर नगरच्या कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्यांचा जाहीर निषेध आम्ही आज करतोय। तसंच हे आंदोलन आता जंतर मंतरवर चालू आहे, तिथं धरणं धरून बसलेले आहेत लोक। महाराष्ट्रातूनही अनेक लोक त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत। भारतीय कम्युनिस्ट पक्ष मालेच्या वतीने आम्ही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतोय आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होतो। आज भाकपा माले लिबरेशन पक्षाच्या वतीने दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी देशातील विविध ठिकाणी होणाऱ्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये पर्यावरणवादी सोनम वांगचुक, आयसा नेता कॉम्रेड नेहा बोरा, अभिजित दिपके सर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये जे काही आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला 22 दिवसानंतर काल सरकारने म्हणजे 22 दिवसापासून ते आंदोलन सुरू होतं, परंतु सरकार त्याच्या बाबतीत चर्चा करायला तयार नव्हतं। काल सर्व विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आणि त्या मोर्चावर दिल्ली सरकारने, मोदी सरकारने पोलिसांच्या माध्यमातून अमानुष लाठी हल्ला केला। नुसता पोलिसांनीच त्याच्यावर लाठी हल्ला केला नाही, तर या भाजप RSS शी संबंधित त्यांचे कार्यकर्ते सुद्धा पोलिसांच्या वेशामध्ये शिरून त्यांनी त्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार केला। त्याच्या निषेधार्थ आणि देशामध्ये वारंवार जे काही पेपर फुटी होती 2014 पासून आजपर्यंत सुमारे 180 वेळा पेपर फुटलेले आहेत। नीटचा पेपर फुटला आहे, CBSEचा पेपर फुटलेला आहे, महाराष्ट्रात टेटचा पेपर फुटलेला आहे। आत्ताचा जो काही नीटचा पेपर फुटला त्याच्यामुळे सुमारे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। कालचा जो काही लाठीचार्ज होता तो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज नव्हता, तर मोदी सरकारने या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तो लाठीचार्ज केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर येथील कलेक्टर कचेरीवर भाकपा मालेच्या वतीने हे निदर्शनं आम्ही केलेले आहेत। आणि त्याचबरोबर दिल्ली येथे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने भाकपा मालेच्या वतीने हे आंदोलन केलं आहे आणि भविष्यात भाकपा मालेच्या वतीने महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने दिल्लीमध्ये सर्व कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे। दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो अधिकार देशातल्या प्रत्येक नागरिकाला आणि मुलांना, तरुणांना असतो आणि तोच अधिकार मिळवण्यासाठी आज कालपासून दिल्ली येथे जे आंदोलन झालं आणि ते चिरडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते मोदी सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही त्या अहिल्यानगरच्या कलेक्टर कचेरीवर आलेलो आहोत। मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।